अपूर्णांकामध्ये वय दिलेलं आहे, त्या अपूर्णांकामध्ये वय दिलेलं असताना उत्तर कसं काढायचं, कोणत्या पद्धतीने काढायचं, ही सोपी पद्धत तुम्हाला आज सांगणार आहे. प्रश्न कोण वाचतंय? वाच. समीराचे आजचे वय वडिलांच्या आजच्या वयाच्या 103 पटीपेक्षा 5 ने जास्त असून आईच्या आजच्या वयाच्या 104 पटीपेक्षा 9 ने जास्त आहे. जर वडिलांच्या आजचे वय 45 वर्ष असले तर आईचे 5 वर्षानंतरचे वय किती असेल? छान. बस इथं काही माहिती दिलेली आहे. कोणती माहिती पूर्ण मध्ये दिली तर वडिलांचं वय दिलेलं आहे. त्यांनी किती वर्ष दिलेलं आहे? 45 वर्ष वय दिलेलं आहे. आणि समीराचं वय आणि आईचं वय काढायचं आहे. ते आईचं वय नंतर कधी काढायचं? 5 वर्षांनंतरचं वय काढायचं. तर आपण ज्या पद्धतीनं पाठीमागं वय काढताना रेषेचा वापर केला त्या पद्धतीनं ह्या घटकात ह्या उत्तरामध्ये ह्या प्रश्नात आपण त्या पद्धतीचा उपयोग करूया. आता ही रेष वडिलांचं वय दाखवतं असं आपण मानू. इथं वडील लिहू. वडील. आता वडिलांचं वय तर दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? तर 45 वर्ष दिले. आता बघा तिथे माहिती काय दिलेली आहे? 1/3 पटीपेक्षा 5 ने जास्त आहे. म्हणजे 3 भागापैकी 1 भाग. म्हणजे ह्याचे किती भाग पाडायचे? वडिलांच्या वयाचे किती? 3. 1 2 म्हणजे 1 2 3 भाग पाडले तर प्रत्येक भाग कितीचा होणार आहे? 45 एकूण वय आहे. कितीचं होणार आहे? 15चं होणार. बरोबर आहे. कितीचं होणार आहे? 15 15 15 म्हणजे 15 त्रिका 45. एक भाग हा 15 वयाचा होणार आहे. मग त्या 1/3 पटीपेक्षा कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे? 5 ने जास्त आहे. ह्यात काय करावं लागेल? जास्त म्हणल्यावर बेरीज करावं लागेल. आणि वय किती मिसळायचे त्याच्यात? 5. किती उत्तर येत राहायचं? हा 20 उत्तर येतं. हे 20 उत्तर म्हणजे कुणाचं वय आहे? कुणाचं वय रे? समीराचं वय. बरोबर आहे. समीराचं वय किती आलं? समीराचं वय 20 आलं. सोप्या पद्धतीने आलं. आता आपण आईच्या वयासंदर्भात ह्याच पद्धतीनं आखणी करून मांडणी करून वय काढूया. आईचं बघा. आईचं वय किती आपल्याला माहिती आहे? सांगितलं का इथं? नाही. पण किती पट सांगितलं रे? 1/4 म्हणजे 4 भाग आईच्या वयाचे केल्यानंतर 1 भाग. आणि किती वर्ष? 9 वर्ष. मग आपण इथं 4 भाग करूया. 1 2 3 4 भाग केले. 1 भाग 4/1 पटीपेक्षा म्हणजे एका भागापेक्षा कितीने जास्त आहे रे? 9 ने जास्त आहे. त्याला आधी काय करा? 9 करूया. आणि इथं समीराचं वय. समीराचे वय बरोबर आहे का? आईच्या वयाच्या 1/4 म्हणजे 1 पटीपेक्षा कितीने जास्त आहे? 9 ने जास्त आहे. वय किती आलेलं आहे? समीराचं मागाशी 20 आलेलं आहे. मग ही रेष कितीची होणार आहे? अधिक 9 बरोबर 20 म्हणजे ही रेष कितीची होणार आहे? हा सांग. ही रेष कितीची होणार आहे? हा सांग. हा काय 11ची? 11 अधिक 9 बरोबर 20. ही प्रत्येकाची 11 11 झाले. किती होणार आहे? एकूण 1 2 3 4 11 चौक. आजचं वय 44 वर्षाचं. कुणाचं आहे? आईचं आजचं वय आहे. पण त्यांनी विचारलंय प्रश्न कुठला? 5 वर्षानंतरचं वय विचारलंय. त्याच्यामध्ये काय करावं लागेल? अधिक 5 करावं लागेल. उत्तर किती येतंय? हा 49 उत्तर येतं. म्हणजे वय किती आलं? आईचं 5 वर्षानंतरचं 49. आता परत एकदा सांगतो थोडक्यात. 3/1 पट म्हणजे 3 भागापैकी 1 भाग. बरोबर आहे. वडिलाचं वय 45 दिलेलं आहे. त्याचे 3 भाग पाडल्यानंतर 15 15 15 भाग 3 वेळा येतं. त्यातला 1 भाग पेक्षा 5. 1 भाग आणि 5 बरोबर 20 येतं. म्हणजे 20 कुणाचं वय आहे? समीराचं वय आहे. समीराचं वय दिलेलं आहे. त्यानंतर इथं जी माहिती दिलेली आहे 1/4 पेक्षा 9 ने जास्त आहे. कोणाच्या? आईच्या वयापेक्षा समीराचं. म्हणून
एक रेष ओढली आपण, त्याचे 4 भाग केले, 1 भाग अधिक 9 बरोबर 20, म्हणजे 1 भाग कितीचा येतो 11 अधिक 9 बरोबर 20. मग प्रत्येक भाग 11चा, तर 4 भाग कितीचे होणार आहेत 1 2 3 4, 11 चौक 44 अधिक किती 5 बरोबर किती होणार आहे 49. म्हणजे 5 वर्षानंतरचे आईचे वय किती आहे 49 वर्ष. कळलं? छान.